हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असाल की आम्ही कुठे चाललो आहे आणि ऑलमोस्ट आम्हाला ॲज युजल लहान मुलं असतं की लेट होतं, तसं आम्हाला पण देखील झाला। 8:30ची ट्रेन होती आणि आम्ही 7:30ला निघालेलो आणि खूप भयानक पाऊस चालू होता। कालपासून ऑलमोस्ट सगळीकडे पाऊस चालू झालेलाच आहे आणि जायच्या टायमिंगला नेमका पाऊस आणि त्याच्यात आमच्याकडे लगेज खूप होते। लहान मुलं बोलले की लगेज वगैरे होते आणि पिल्लूचे थोडेसे ओल्ड कपडे होते ना, ते पण घेऊन जायचे होते, त्याच्यामुळे ती एक एक्स्ट्राची बॅग होती। आणि बाय ओला आम्ही पनवेलला जात होतो। पनवेलहून आमची 8:30ची ट्रेन होती, पण असं झालं की पावसामुळे ना ट्रेन थोडीशी लेट झाली, त्यामुळे ते आम्हाला एक बरं झालं। आणि असा अजून एक प्रॉब्लेम होता की छत्री आमच्याकडे एकच होती। सो आता निघालेलो आणि आता जाता जाता आम्हाला शोधायचं होतं मेडिकल, कारण का आमच्या गुड्डीचं असं असतं की कुठे निघालो तिला जळजळ मळमळ काय काय होत राहतं। तर तिच्या तोंडावरून तुम्हाला समजतच असेल की तिला ना थोडं ॲसिडिटीसारखं होत होतं आणि आम्ही ना मेडिकल शोधत जात होतो। आणि पिल्लू पिल्लू तर फुल एक्सायटेड होती, तिला फक्त ट्रॅव्हल करायचाच असतो। आणि पनवेलला पोचलो स्टेशनला, तर तुम्ही बघता दीपक केवढा भिजलेला आहे, कारण का एकाच छत्रीमुळे आम्हाला पॉसिबल नव्हतं की सगळे एकाच छत्रीमध्ये। आणि ओला आहे ना थोडीशी लांब थांबते आणि स्टेशन थोडंसं डिस्टन्स आहे, त्याच्यामुळे आम्ही भिजून गेलेलो। सो इथे खूप पाऊस होता, स्टेशनला थांबलो तरी खूप पाऊस चालूच होता। पिल्लूला ना मी कॅप घातली, कारण का हवा खूप होती, उगाच थंड हवात कानात जाऊन परत सर्दी नको व्हावी म्हणून। आणि जसं ट्रेनमध्ये चढलो ना थोडीशी ती क्रँकी झाली, त्याच्यानंतर मग मी तिला शेव दिली थोडीशी, कारण का सकाळी तिला ऑलमोस्ट मी 6:30ला भरवलेलं, त्याच्यानंतर काय खाल्लं नव्हतं, मग थोडीशी शेव वगैरे मी प्लेट वगैरे घरातूनच आणलेलं, सो ते तिला दिलं। आणि बाहेरचं तुम्ही बघता अगदी सगळीकडे पाणी झालेलं, म्हणजे भरपूर सारं। त्याच्यानंतर गुड्डी आणि पिल्लू झोपली, मी थोडंसं बाहेर बघत होती आणि मला झोप लागत नव्हती। एकदा झोप मोडली नाही की मला झोप लागत नाही। आणि सगळं ग्रीनरी कोकणाकडे जायला म्हणजे ऑलमोस्ट पनवेल क्रॉस केला नाही की सगळं ग्रीनरीचाच भाग येतो आणि पाणी पण खूप पडलेलं। आणि आम्ही स्लीपर AC 2 टायर ACचा कोच बुक केलेला, कारण का स्लीपरमध्ये आहे ना कसं विंडोतून पाणी वगैरे येतं, त्याच्यामुळे ते नको होतं। आणि थोडं प्रायव्हर्सी टाईप 2A असतं, त्याच्यामुळे ते घेतलं आम्ही, तो कोच बुक केलेला। आणि बाहेरचं वेदर बघता किती मस्त होतं। आणि ऑलमोस्ट आम्ही सकाळी 9:30ला बसलेलो आणि 9:00ला बसल्यानंतर 12:00ला ऑलमोस्ट आम्ही खेडला पोचून गेलेलो। आणि लगेज इतकं होतं ना, त्याच्यामुळे मम्मी आणि मामा घ्यायला आलेला। सो इथून गुड्डी आणि मी तर मी हँडबॅग घेतलेली बस, बाकी मम्मीने पिल्लूला घेतलेली, मामाने 2 बॅग घेतलेल्या आणि गुड्डी तुम्हाला दिसलीच असेल येते। आणि चाललेलो आणि पिल्लूचं असं झालं, ट्रेनमधून उतरलं ना तोपर्यंत ठीक होती आणि जशी ट्रेन निघाली ना तशी ती रडायला लागली की तिला ट्रेनमध्येच बसायचं होतं। सो आता आम्ही निघालेलो मम्मीकडे। आता तुम्हाला कळत असेल की फायनली आम्ही पोचून गेलेलो आणि आता घरी पोचल्यावर थोडासा रेस्ट करू, थोडंसं आराम करू आणि नंतर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू असा विचार केलेला, पण नाही। घरी आल्यानंतर पिल्लू थोडीशी क्रँकी झाली, कारण का नवीन प्लेस होती, आधी तिला समजायचं नाही त्याच्यामुळे रुडायची, आता तिला सगळं समजतं, थोडीशी रडायला लागली नवीन प्लेस बघून मग थोडंसं कार्टून लावून दिलं, तिला थोडीशी शेव दिली, खाल्ली। आणि नंतर मग तिचा मामा वगैरे आला, नंतर ती ऑलमोस्ट रुळून गेली आमच्या ह्याच्यामध्ये घरी। मग नंतर तिचा मामा आला, हा पिल्लूचा छोटा मामा, त्यांनी ना त्याचे टॉयज आणलेले, त्याच्यासोबत खेळत होती। सो असा काहीतरी आमचा दिवस गेला आणि जास्त मला काही शूट करता आला नाही, कारण का फर्स्ट डे होता आणि फर्स्ट डे असला तर मग तुम्हाला माहिती आहे की मम्मीकडे गेलो की आपल्याला भरपूर सारा रेस्ट करायचाच असतो आणि थोडासा आळस येतो। सेम ॲज इट इज माझ्या बाबतीत तसंच झालं। सो ते चालू होतं आणि त्याच्यानंतर मग थोडीशी मस्ती मजाक चालू होती। आमच्या गुड्डीला तर आज झोपाच घसरलेल्या, तिच्या तोंडावरून तुम्हाला समजायचं। आणि ही आहे ती पिंक ओढणीवाली माझी मामी आहे, ह्या दोघी गप्पा वगैरे मारत होत्या आणि पिल्लू आणि पिल्लूचा मामा आहे तो खेळत होता टॉयसोबत। आणि ऑलमोस्ट दुपारी मी तिला 1:30-2च्या दरम्यान भरवलेलं, पण तिने काय खाल्लं नाही, डाळ भात खाल्लं पण एवढं नाही खाल्लं। मग त्याच्यानंतर मग मी तिला थोड्या वेळाने नाचणीचं सत्व भरवायला घेतलं, ते तिने आवडीने घेतलं। झालं असं की डाळमध्ये थोडीशी स्पाइस जास्त होतं ना, त्याच्यामुळे तिने जास्त खाल्लं नाही, थोडंसं खाल्लं।
आणि आता तिला नाचणीचं सत्व वगैरे भरवेल आणि मग त्याच्यानंतर ती झोपेल. कारण का ती ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 11:45ला उठलेली आणि 3 वाजेपर्यंत 3-4 वाजेपर्यंत जागी होती. हे तिला मी 3:30-4च्या दरम्याने भरवत होती. 3:30 पकडून घ्या, 4च्या दरम्याने भरवत होती. आणि आता ती ऑलमोस्ट रुळलेली. सकाळी आलेलो ना तेव्हा ती एवढं हे नव्हती होत, कारण का 1 तास तिचा त्याच्यातच गेला, इकडे तिकडे बघण्यात, ह्या गोष्टी बघण्यात, ही रूम बघण्यात, ती रूम बघण्यात. नंतर मग ती सेटल झाली आणि त्याच्यानंतर मग ती नॉर्मल आपल्या रुटीनमध्ये येऊन गेली. आणि तिची मॅट घेऊन आलेली मी, कारण का एक मॅट ऑलरेडी घरी आणि इथे आणलेली, कारण का चटईवरून वगैरे ना पाय स्लिप करतो आणि मॅट वगैरे असली ना की ते बरं पडतं. ज्यांच्याकडे मॅट असेल ना त्यांना माहिती आहे, चटई किंवा आपण गोधडी किंवा बेडशीट वगैरे टाकतो ना खाली, मग त्याच्यातून पाय वगैरे स्लिप होऊन जातो. म्हणून सेफर साईड मी ती पिल्लूची प्लेमॅट घेऊन आली की जेणेकरून ती चांगल्या पद्धतीने खेळेल. कारण का तिचं चालणं भयानक, म्हणजे खूप चालत, म्हणजे जरा पण ती बसत नाही. तुम्ही बघताय तिची मस्ती आहे ना ती चालूच आहे, येते जाते येते खाते. आणि तिला नाचणीचं सत्व खूप आवडतं. नाचणीचं सत्व जेवढी ती होममेड सॅरलेक्स आवडीने खात नाही ना तेवढं ती नाचणीचं सत्व आवडीने खाते. आता सो तिचं खेळणं चालणं तेच चाललं आहे. आणि ती मध्ये मध्ये ना जाम इरिटेट करते, म्हणजे जेव्हा ज्या मोमेंटला ती मान फिरवते ना नको नको नको, तेव्हा असं वाटतं की धरावा आणि एक फटका द्यावा आणि तिला सांगा पटपट खा. पण असं नाही, कारण का जेव्हा मुलं चालायला लागतात ना तेव्हा त्यांना भरवणं ना खूप मुश्किल होऊन जातं. त्यांच्या पाठी नाचून नाचून ना कंबरेचा बँड लागून जातो. ते माझ्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. आणि आता इथे सॉंग्स वगैरे बघते, ती तिचा एन्जॉय करेल. आणि जेवण वगैरे झालेलं तिचं ह्या टायमिंगला, आणि तिला मग थोडेसे सॉंग्स वगैरे बघेल हार्डली 20-30 मिनटं आणि नंतर झोपेल, कारण खाल्ल्या मी तिला झोपवत नाही. They tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I keep झोपून उठल्यानंतर हा डायरेक्ट इव्हिनिंगला मी व्हिडिओ आहे तो चालू केला. ती उठलेली, तिला डॉग शो ॲज युजल लावून दिलं, चेअरमध्ये बसवून ठेवलेली, कारण का ना ती इकडे तिकडे सारखी नाचत होती. आणि पाणी थोडंसं फ्लोअरवरती होतं, लादी पुसलेली त्याच्यामुळे. मग तिला चेअरवर बसून ठेवलं आणि मम्मीने तिला चेअरवर का बसवलं मेन म्हणजे ती आहे ना सारखीच चालते, एका ठिकाणी स्टेबल नाही बसत आहे, त्याच्यामुळे तिला एका ठिकाणी स्टेबल ठेवलं. आणि इथे मम्मी ना तूप काढत होती, सो तिला आहे ना मम्मीने ना थोडंसं लोणी तोंडाला लावलं. तर आधी खाल्लं नाही आणि नंतर आहे ना तिने आवडीने खाल्लं. लोणी म्हणजे आता जर तुम्ही बटर बोलू शकता होममेड. सो ती एकदम आवडीने खात होती आणि मला ते जरा पण आवडत नाही. गुड्डीला आणि पिल्लूचे थोडेसे ना गुण तुम्ही बोलाल ना ते मॅचिंग आहेत, म्हणजे मावशीचे आणि तिचे. सो आता हेच तिचं चालू आहे खेळणं वगैरे. आणि ही डॉल आहे ना तिच्या मावशीची आहे, म्हणजे छोट्या मावशीची. तर तिच्यासोबत ती चांगली खेळत होती मस्तपैकी. आणि तिला असं वाटत होतं की ते छोटा बेबीच आहे, कारण का त्याचे हात आणि पाय. सो परत इथे मम्मीने लोणी आणलेलं आणि ती आवडीने खात होती. तिला एकदा चटक लागली ना कुठल्या गोष्टीची की लागलीच, आणि मग ती आवडीने खाते. सो हा इव्हिनिंगचा टाईम होता. जास्त मला काय असं मध्ये आधी शूट केलं तर आलं नाही. आता जो प्रॉपर व्हिडिओ आहे ना तो उद्यापासून येईल, कारण का थोडासा आळस अंगामध्ये होता, सकाळी लवकर उठल्यामुळे झोप झाली नव्हती त्याच्यामुळे. आणि इथे तो आता भाई आलेला, म्हणजे पिल्लूचा काका, तुम्ही आजोबा, ते आलेले. आणि मग तिला कॅडबरी घेऊन आलेलं. आणि इकडे आल्यावर ना पिल्लूला कॅडबऱ्या खूप भेटल्यात आणि माझी मज्जा आहे. पिल्लूला फर्स्ट टाईम थोडीशी भरवली कॅडबरी, तिने खाल्ली. याच्या आधी मी तिला कधी चॉकलेट वगैरे भरवलं नव्हतं, आणि सो तिने खाल्लं. आणि नंतर आम्ही इव्हिनिंगला खाली गेलेलो. पिल्लू एकटीच घरात होती आणि मला वाटत नव्हतं ती राहील, आणि राहिलेली मामासोबत तिच्या. आणि श्रेयस तर आमच्याकडे डेली येतोच, त्याच्यामुळे ती त्याला ओळखते. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.